तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय मस्त अशी भेंडीची भाजी। त्यासाठी मी काय केलं आहे, पाव किलो भेंडी घेतली आहेत, स्वच्छ धुतली आहेत, पुसून घेतली आणि आता तुम्ही बघाल की इथे मी असे 2 भाग करते त्यांचे आणि मध्ये 2 भाग करते। आता 2 भाग केल्यानंतर काय होतं ना की आतमध्ये जर कीड वगैरे असेल तर आपल्याला लक्षात येतं। तर अशा पद्धतीने ही भेंडीचे 4-4 तुकडे करून झालेले आहेत। त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा 1 बाउल टाकला आहे, 1 पाव वाटी मी जाडा भरडा असा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, थोडे 2 चमचे भाजलेला बेसनचे पीठ टाकलं आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीर अशी एक पेस्ट 1 चमचाभर टाकली, लाल तिखट गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ आणि एक्स्ट्रा म्हणजे आमचूर पावडर टाकायची आहे। जर आपल्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस चिंचेचा कोळ असं काहीतरी आंबट टाकायचं। हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरं मोहरी हिंग अशी फोडणी टाकायची आणि सर्व साहित्य भेंडीचं जे आहे ते टाकायचं। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चमच्याने घ्यायचं नाहीतर असं पॅनला छान हलवून एकत्र करून घ्यायचं। आपल्याला ज्या पद्धतीने इझी वाटेल जमेल त्या पद्धतीने आपण ही भाजी मिक्स करून घ्यायची। तर आता इथे मी एक पाण्याचा हबका टाकलेला आहे, कारण की आपण अजिबात ओलसर काही कुठलं साहित्य टाकलं नव्हतं ना त्यामध्ये, त्यासाठी। त्यामध्ये आता मी झाकण ठेवलं, एक 2-3 मिनिटांनी एकदा झाकण काढून बघायचं, ढवळायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं। असं 2 वेळा केल्यानंतर भाजी अशी सुकत येते आणि अशी मस्त चमचमीत भाजी तयार होते। आवडले तर लाईक करा।